एका छोट्याशा गावात गणेश नावाचा एक गरीब मुलगा आपल्या आईसोबत राहत होता. त्यांच्या घरात एक जुनी तांब्याची घंटा होती. ती घंटा त्यांच्या आजोबांनी मंदिरातून आणली होती. गणेशची आई रोज सकाळी देवाची पूजा करताना ती घंटा वाजवत असे. एके दिवशी गणेशने आईला विचारले, "आई, ही जुनी घंटा आपण विकून टाकूया का? आपली परिस्थिती खूप खराब आहे." आई म्हणाली, "बाळा, ही फक्त घंटा नाही, आपल्या घरच्या श्रद्धेची निशाणी आहे. ती विकू नकोस." काही दिवसांनी गणेशच्या घरात अडचणी वाढल्या. घरात अन्न नव्हते. गणेश निराश होऊन देवघरासमोर बसला. त्याने हात जोडून म्हटले, "देवा, माझ्या आईला एवढं दुःख का देतोस?" तेवढ्यात अचानक त्या जुन्या घंटेचा आवाज झाला, टण्ण. गणेश घाबरून मागे सरकला. घरात कोणीच नव्हते. दुसऱ्या दिवशी सकाळी गणेशला देवघरासमोर एक छोटी पिशवी दिसली. त्यात काही पैसे आणि एक चिठ्ठी होती. चिठ्ठीवर लिहिले होते, "श्रद्धा सोडू नकोस, योग्य मार्गाने चालत रहा." गणेशने त्या पैशातून आईसाठी औषधं आणि घरासाठी धान्य आणले. काही दिवसांनी त्याला गावातील एका मंदिरात काम मिळाले. तो प्रामाणिकपणे काम करू लागला आणि हळूहळू त्याच्या घरची परिस्थिती सुधारली. वर्षांनंतर गणेश गावातील मोठा समाजसेवक झाला. पण त्याने ती जुनी घंटा कधीही विकली नाही. तो नेहमी म्हणायचा, "देव वस्तूमध्ये नसतो, पण श्रद्धेने जपलेली वस्तू आपल्याला देवाची आठवण करून देते." श्रद्धा ठेवा, पण मेहनत आणि प्रामाणिकपणाची साथ कधीही सोडू नका.